नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लक्षात असू द्या निरोगी आरोग्यासाठी काही टिप्स. रोज एक काकडी खा, तुम्हाला व्यायामाची गरज भासणार नाही. जेवणानंतर एक खजूर खाल्ल्यानं तुमचं आरोग्य चांगलं राहतं. कोबीची साल खाल्ल्यानं तुमचा चेहरा फ्रेश दिसतो. सकाळी एक ग्लास कोमट पाणी पिल्यानं पोटात घाण जमा होण्यास प्रतिबंध होतो आणि तुमचं पोट साफ होतं. ज्याचं पोट साफ असेल तो व्यक्ती निरोगी राहतो. संध्याकाळी भाजलेले हरभरे खाल्ल्याने तुमची मर्दानी शक्ती आयुष्यभर कमी होत नाही. रोज हरभरा डाळीवर लिंबू पिळून खाल्ल्याने चरबी काही दिवसात कमी होते. रोज अक्रोड खा आणि वरून गाईचं दूध प्या, तुमचा रंग गोरा होईल. या टिप्स तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्की वापरू शकता. काही दिवसात सुरकुत्या नाहीशा होण्यासाठी सुरकुत्या असलेल्या भागावर कोरफडीचा गर लावा. लठ्ठपणा काही दिवसात नाहीसा करायचा असेल तर रोज चिंचेचा सरबत प्या. जर तुम्हाला कोरडे ओठ मऊ करायचे असतील तर ओठावर गुलाबाचा अर्क लावा. कोरड्या खोकल्याची समस्या असल्यास दुधात शेवया भिजवून त्याचे दूध प्या. खोकला कसलाही असला तरी तो बरा होतो. खजुराचा रस पिल्याने अर्धांगवायूमध्ये बऱ्याच प्रमाणात आराम मिळतो. कांदा नियमित खाण्याची सवय लावा, त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या पडणं थांबतात. जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचं असेल तर सकाळी उठल्याबरोबर पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. हात जळले असल्यास मध आणि मिठाची पेस्ट लावा, आराम मिळतो. रोज काळी मिरी चोळून खाल्ल्याने पोटदुखीची समस्या दूर होण्यास नक्की मदत होते. कांगव्यावर लिंबाचा रस लावून केसांमध्ये फिरवा, केस सुंदर होतील. लठ्ठ महिलांनी शिळ्या तोंडी फक्त कलोंजी खाल्ली तर त्या कमजोर होतील. दिव्यात खोबरेल तेल टाकल्यास दिवा लवकर विझत नाही. ज्या स्त्रिया लठ्ठ आहेत त्या स्त्रियांनी नाभीत थोडासा लिंबाचा रस टाकल्याने त्यांचं वजन कमी होण्यास मदत होते. अंड्याचा पांढरा भाग तुरटी लावून चेहऱ्यावर चोळल्याने सुरकुत्या पडणार नाहीत. कोबी शिजवताना त्यात रोटीचा छोटा तुकडा टाकला तर कोबीचा वास संपूर्ण घरात पसरत नाही. उसाचा रस प्याल्याने घसा मधुर होतो. कच्च्या कोबीची पाने चघळल्याने साखरेची पातळी कमी होते. द्राक्षाचा रस पिल्याने पोटाचे आजार आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो. लठ्ठपणा टाळण्यासाठी खूप फायदेशीर आहे हे जगातील एक असं तेल आणि ज्याचं फॅटमध्येही रूपांतर होत नाही. शिळ्या तोंडी मध मिसळून दूध प्याल्याने तुमची दृष्टी अधिक तीक्ष्ण होण्यास मदत होते. पाण्यात मीठ मिसळून घरात शिंपडल्यास डास येत नाहीत. ऑलिव्ह ऑइल दुधात मिसळून रात्री झोपताना घेतल्याने बद्धकोष्ठता दूर होते. चहा भूक कमी करून पोटामध्ये उष्णता निर्माण करतो. रात्री झोपण्यापूर्वी अंड्यातील पिवळा बलक चेहऱ्यावर लावल्यास काही दिवसात चेहरा पांढरा होतो. हातावर ऑइल लावल्यास हात मऊ होतात. जे झोपण्यापूर्वी वॉशरूमला जात नाहीत त्यांना म्हातारपण मात्र लवकर येतं. पायाला तेल लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. पाणी प्यायल्याने लगेच झोपणं तुमच्या मेंदूला हानिकारक ठरू शकतं. तुमच्या शरीराला प्रचंड शक्ती देणाऱ्या गोष्टी म्हणजे तूप, हरभरा डाळ, खजूर, डाळिंब, बकरीचे मांस, अंजीर आणि अंडी यांचं नक्की सेवन करा. रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने पोटाची ताकद वाढते. डोळ्याला अंधार येत असेल तर सुरमा डोळ्यात टाकल्याने डोळे बरे होतात. कडुलिंबाच्या पानाच्या तेलाने मसाज केल्याने सांधेदुखी थांबते. दात दुखू लागल्यास लवंग दाताखाली ठेवा, फायदा होतो. जर तुम्हाला दृष्टी वाढवायची असेल तर बडीशेप खा. दातांची चमक नेहमी टिकवायची असेल तर कडुलिंबाचा वापर करा. काम करताना झोप येत असेल किंवा सुस्ती वाटत असेल तर आल्याचं पाणी प्या. खूप थंड वस्तूचा वापर करू नका. जर तुमच्या नाकात किडा गेला असेल तर गुलाबाचा अर्क बोटावर लावून नाकात टाका, किडा बाहेर येतो. जर काखेत दुर्गंधी येत असेल तर चमेलीचं फूल तुम्ही चोळू शकता, दुर्गंधीपासून आराम मिळतो. डोळ्यात चमक आणण्यासाठी झोपताना काळा मनुका खावा. म्हातारपण घालवायचे असेल तर रोटी खाल्ल्यावर थोडे काजू तोंडात टाका, याचा तुमच्या शरीराला खूप फायदा होतो. नाश्ता झाल्यानंतर तोंडात वेलची टाका, दम लागणार नाही. बोर खाल्ल्याने लठ्ठपणा जातो. डाळिंबीच्या सालीचा चहा बनवून पिल्याने सर्दी लगेच दूर होते.
ज्यांना मूळव्याधीची समस्या आहे त्यांनी गुळाचा सरबत बनवून प्या. मूळव्याधीची समस्या दूर होण्यास नक्की मदत होते. तुम्हाला निरोगी जर राहायचं असेल तर या छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच वापर करू शकता. रात्री झोपताना 4 बदाम खाल्ल्याने चेहऱ्यावरची त्वचा चमकदार राहते. वेगाने चालल्याने तुम्ही कधीही आजारी पडणार नाही आणि तुमचं हृदय मजबूत राहतं. सकाळी लवकर उठा. तुमच्या शरीरात ताकद कायम राहील. ज्ञान मिळवण्यासाठी तत्पर राहा. जीवनात तुम्हाला जर ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्ही तुमचा मूड कधीही चेंज करू नका. रोज सुगंध लावल्याने शरीरातील शक्ती कधीही कमी होत नाही. जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा. स्वतःला वेळ द्या. उकडलेल्या तांदळाचं पाणी डोक्यावर लावल्याने केस चमकदार होतात. मनुका खाल्ल्याने रंग उजाळतो. संध्याकाळी केळी खाल्ली तर छातीमध्ये कफ तयार होतो. कोमट दुधात मध मिसळून घेतल्याने तुमचा मेंदू तीक्ष्ण होतो. तेव्हा या छोट्याशा टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.